हा मुंबईमध्ये वाढला मोठा झाला. मुंबईकरांची एक ओळख आहे, माणूस वरती जात असताना तो त्याला खाली पडू देत नाही आणि ते दहीहंडीत घडतं. दहीहंडीतला खालचा थर मजबूत असेल, वरचा एकदम मजबूत असतो. 10 थराचं तेच झालं, खालचा थर मजबूत होता, वरचा थरथरला पण नाही. असंच हेच दहीहंडीची ओळख आहे. आपलेपणा, आधार, ही सगळी मराठी माणसाची ओळख तुम्हाला या दहीहंडीत दिसते. ज्यावर एकही नाच नसायचा, एकही गाणं नसायचं, एकही ॲक्ट्रेस नसायचं, ॲक्टर नसायचा. एकटा जितेंद्र आव्हाड स्टेज सांभाळायचा, सकाळी 10ला स्टेजवर चढायचा आणि रात्री 10ला माईक खाली ठेवायचा. कंटिन्युअस 12 तास मी बोलायचो आणि माझ्या अंदाजाने माझ्यानंतर त्याचं अनुकरण करणारा अविनाश आहे. आम्ही आहे स्टेजवर जो आम्ही असंच हे खेळाडू जसे थांबलेत तसे माझे सहकारी आहेत बरेचसे जे माझ्याबरोबर असायचे आणि त्यावेळेला जितेंद्र आव्हाड साहेबांना पाहायचो, बरं वाटायचं आम्हाला. आणि ज्या वेळेला माझ्या व्यासपीठावर ते आले त्यावेळेला ते सगळे जुने दिवस मला आठवायला लागले की त्या पायरीवर उभा राहून हा माणूस, त्या माणसाला बघायला अनेक लोक बघायला यायची. आव्हाड कपडे कसे बदलतात किंवा कसे कपडे घालून येतात ही एक आवड होती आणि हे आम्ही पण बघायला जायचो की लोक विचारायचे अरे आता कोणते कपडे घातलेत रे. सो एवढ्यात आणि त्यावेळेला ते यंग होते, 35-36 वर्षाचे असतील त्यावेळेला, त्यावेळेची ती हे आहे. सो मला असं वाटतं की तो एक आनंदाचा एक क्षण होता आणि तो त्यावेळेला तो साजरा झाला. आज आम्ही करतो आहे त्यांची परंपरा, मी आज पुढे नेतो आहे. खरं तर दिघे साहेबांनी आमच्या हे सगळं सुरू केलं होतं आणि आव्हाड साहेबांनी त्याला ग्लोबल रूम आणलं, स्पेनची लोकं इथं आणली. आता ते आणणं सोपं आहे पण त्यावेळेला 15 वर्षापूर्वी ते इथे आणणं खूप कठीण काम होतं. त्यात ते स्वतःच्या, त्यावेळेला ते मंत्री वगैरे असं काही नव्हते, स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून ते सगळं उभं करायचे. आणि आज मला असं वाटतं की आज आम्ही ती परंपरा पुढे नेतो आहे मोठ्या जेवढं आम्हाला झेपतं आहे तेवढं आम्ही करतो आहे. पण एक दिवस खात्रीने सांगतो की आव्हाड साहेब ह्या स्टेजवरनं, ह्या स्टेजचा वापर हा लोकहितासाठीच होईल, इथं कुठलाही धांगडधिंगा नसेल. हा खेळाडूच आमचा सेलिब्रिटी म्हणून या व्यासपीठावर म्हणून दहीहंडी विश्वभरात जाते, ते विक्रम होतात इथे. म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने कार्यक्रम माझ्या इथे लिहिलेलं असायचं, तुम्ही माझ्या स्टेजवर वरती लिहिलेलं असायचं, माझा गोविंदा माझा अमिताभ. मी जे काय लिहून ठेवलं आणि शाहीर साबळेंनी त्यांना जे अजरामर आवाज दिला तर मराठी माणूस विसरूच शकत नाही. माझं ते आवड असं तोंडावर आहे माझ्या. ते कधी 24 तासातल्या कुठल्याही मिनिटाला सांगा, मी ते गाणं